दहिसर में जिप्टो कंपनी पर मनसे का आंदोलन। एमएनएस का आरोप है कि जिप्टो के गोदाम में चूहे पाए गए। जिप्टो गोदाम की खराब हालत देख मनसे कार्यकर्ता आक्रामक हो गए। मनसे कार्यकर्ताओं ने जिप्टो के गोदाम पर ताला लगा दिया। मनसे कार्यकर्ताओं ने शौचालय का दरवाजा तोड़ दिया और गंदगी की पोल खोल दी। दहिसर पुलिस जिप्टो गोदाम पहुंची और मनसे कार्यकर्ताओं को दहिसर पुलिस स्टेशन लेकर आई। झेप्टो कंपनीवर ठार मारायला आपण आलेला आहात, काय नेमकी परिस्थिती? या झेप्टो मधले या सेंटरचे सगळे जे कामगार कर्मचारी आहेत ते आमच्या कामगार सेनेचे सभासद झाले होते। त्यांचा विषय हाताळण्याकरता त्यांचे पेआउट काय मिळत ते विचारण्याकरता म्हणून आज आमची टीम इथे आली आणि इथे आल्याच्या नंतर जी परिस्थिती दिसली ती अतिशय घाणेरडी आहे। इथे सगळे जे यांचं गोडाऊन आहे अक्षरशः उंदीर झुरळ काय काय नको नको त्या घाणी त्या गोडाऊनमध्ये आहेत। नॉनव्हेज व्हेज जेवण सगळं एकत्र ठेवलेलं आणि तेच लोकांना डिलिव्हरी केली जाते। फुटलेली अंडी उघडे पडलेले बटर हे सगळे लोकांना डिलिव्हरी देत आहेत। त्यामुळे आज आम्ही यांना हे गोडाऊन आम्ही बंद केलेलं आहे। हे अशा पद्धतीचं आम्ही लोकांना देऊ देणार नाही आणि त्यांनी हे सुधारावं ही आमची मागणी आहे। काय नेमकी परिस्थिती होती जेव्हा आपण इथे आलेला आहात? कामगारांचा नेमका प्रश्न काय? कामगारांचे जे पेमेंट त्यांना दिले जायला पाहिजे, ज्या डिलिव्हरीज कामगार सायकल आणि बाईक वरती करतात त्याचा जो योग्य मोबदला आहे तो त्यांना दिला जात नाही आणि त्याच्यासाठी कामगार आमच्याकडे आले होते की आमचे पैसे लोक मारतायत। म्हणजे कामगारांना ऑफर दिली जाते की तुमच्या 100-150 डिलिव्हरी झाले की तुम्हाला इतके पैसे मिळतील आणि ते पूर्ण करायच्या आधीच वेबसाईट वरती त्यांचं काम बंद केलं जातं, म्हणजे त्यांना डिलिव्हरी दिली जात नाही। त्यामुळे कामगारांची पिळवणूक तर आहेच, परंतु घाणेरडे अन्न आणि घाणेरडे सगळे प्रोडक्ट्स देऊन हे लोक मुंबईकरांच्या जीवाशी पण खेळतात आणि याच्यानंतर आता एफडीआयला देखील यांची तक्रार करतो। प्रशासनाचे आपण काय म्हणणं आहे? 100% आम्ही आता बोलणार आहोत। त्यांच्या प्रशासनाचे आमच्या निलेश पाटील यांचा संपर्क झाला, ते म्हणतात की आम्ही तुम्हाला भेटू आणि आमच्या समस्या काय ते सांगू, पण त्यांच्या समस्यांमध्ये आम्हाला रस नाहीये। आम्हाला कामगार आणि मुंबईकर जनता यांची समस्या सोडवण्यामध्ये रस आहे।